माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार। माझं नाव भारती वानखेडे, राहणार बेसा। मी बेसा पिपळा नगर पंचायत क्षेत्रात नगराध्यक्षासाठी उभी आहे। आपल्या या क्षेत्रात सामाजिक विकास हा अजूनपर्यंत झालेला नाही आहे आणि खूप मंदगतीने सुरू आहे। हा विकास नागरिकांच्या विकासासाठी होणे गरजेचे आहे। मॅडम, तुम्ही बेसा पिपळा या क्षेत्रात विकासाकरिता आरोग्य क्षेत्रात काय कार्य करणार आहात? बेसा पिपळा या क्षेत्रात मी कमीत कमी 500 बेड असलेला हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न करेल। मॅडम, या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? ह्या क्षेत्रामध्ये कमीत कमी KG to PG पर्यंत शाळा कॉलेजेस आणण्याचा प्रयत्न करेल। क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची खूप आवड असते, तर क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही काय कार्य करणार? बेसा पिपळा ह्या क्षेत्रामध्ये मी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं एक क्रीडांगण तयार करण्याचा माझा उद्देश आहे आणि विविध खेळांमध्ये मुलांना पारंगत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी प्रयत्न करेन। मॅडम, या क्षेत्रामध्ये आर्थिक विकासासाठी तुम्ही काय कार्य करणार आहात? महिला आणि युवा यांना स्वयंरोजगाराची मी संधी निर्माण करून देईल। मॅडम, बेसा पिपळा नगरपंचायत क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या समस्या दिसून येत आहेत, तर त्यांच्या शिक्षणाच्या विकासाकरिता तुम्ही काय कार्य करणार आहात? नगरपंचायत अंतर्गत मी मुलांना एक भव्य दिव्य लायब्ररी वाचनालय निर्माण करून देईल आणि ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांचे मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हे मिळवून देईल। मॅडम, बेसा पिपळा या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या समस्या तुम्हाला दिसून येतात? या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या ट्रॅफिकची आहे, कारण खूप जास्त इथे ट्रॅफिकची समस्या आहे, तर ती मला नियमित करायची आहे। आणि सीवर लाईन आणि ड्रेनेज लाईन यांची पण समस्या आहे, ही ब्रॉडगेज करेल। मॅडम, तुमच्या मतदारांना काय तुमचा संदेश आहे? माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की ह्या क्षेत्राच्या विकासाकरिता मला बहुमताने नगराध्यक्षपदाकरिता बहुमताने निवडून द्यावे, ही विनंती आहे।